षटकामध्ये आपण पाहतोय फेस करणार रोहित शिंदे हा फलंदाज आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला माधव लांगी। पाच ओव्हर आणि सुरुवात होते मॅचला, पंचांचा इशारा येतोय। विकी पिल्लेचा पहिला चेंडू, माधव लांगी नॉन स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहतो। रोहित शिंदे डावकुरे हाताचा फलंदाज आहे स्ट्राईक एंडला, लेफ्ट हँडेड बॅट्समन स्टार्ट दिस इनिंग। एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप लॉंग ऑन मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय डीप मिड विकेट मध्ये। हे क्षेत्ररक्षण आहे रोहित शिंदेसाठी। ऑनसाइड मध्ये ताकदीचा वापर करायचा होता, बॅटची एज घेतली आहे असं गोलंदाज आणि सहकाऱ्यांचं म्हणणं होतं, परंतु पंचांनी या निर्णयाला काहीच रिस्पॉन्स केला नाही। चेंडू गेला डॉट आणि एका डॉट बॉलच्या सांगतेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 0 स्थिर आहे। दुसरा चेंडू विकी पिल्लेचा, समोर रोहित शिंदे। हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय बॅकवर्ड रिजन मध्ये, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक ताईना चेंडूला उचलतोय, फेकतोय, तत्पूर्वी एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्येचं खातं खोललं। एक धावफलकावर पाहायला मिळते। माधव लांगी मागच्या मॅच मध्ये अफलातून खेळ त्याचा पाहिला, काही फरकांनी तो सामना गमवावा लागला, परंतु माधव लांगीचा वैयक्तिक खेळ त्या मॅच मधला सुरेख पाहायला मिळाला। फलंदाजी त्याने सुरेख केली होती, तशाच फलंदाजीची आता गरज आहे पुन्हा एकदा पीबीएस स्पोर्ट्सला या मॅच मध्ये। विकी पिल्ले प्रयत्न करतो, 2 चेंडू त्याने अद्यापपर्यंत फेकलेत, एक चेंडू निर्धाव, एका चेंडूवर एक सिंगल, अजूनही 4 चेंडू या षटकातले येणं बाकी, परंतु यावेळेला उजव्या हाताचा फलंदाज माधव लांगी स्ट्राईकवर उभा आहे। हा चांगला फटका आहे, पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चौकार, 4 धावा। चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली, 5 धावा धावफलकावरती येत आहेत। अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे षटकातल्या। गोलंदाज विकी पिल्ले तयार। हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून खेळायचा होता, डॉट बॉल, आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने 5 धावा धावफलकावरती लागतात। उजवी एसटी आणि उजव्या एसटीच्या जवळपास जर का चेंडू फेकले ना, तर आतापर्यंत आपण पाहतोय बरेचसे गोलंदाज सुखरूप आणि बचावलेत असं म्हणायला हरकत नाही या टुर्नामेंटमध्ये, परंतु ज्यांनी उजवी एसटी सोडून मिडल स्टिक लेग स्टिक वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, हाफ ट्रॅकर बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय, त्याला निश्चित मार मिळालाय। हा चेंडू फलंदाजाला खेळणं थोडंसं कठीण झालं, एक सिंगल आली, बॅटची एज घेतली असावी बहुधा, आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं। 6 धावा धावफलकावरती लागतात। एक चौकार आला माधव लांगीच्या बॅटमधनं, एक सिंगल आली, रोहित शिंदेच्या बॅटमधनं एक सिंगल पाहायला मिळेल। 6 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती जमवल्यात त्या 5 चेंडूंच्या मोबदल्यात। फलंदाज एकही बाद नाहीये, ही चांगली सुरुवात आहे, हा चांगला स्टार्ट आहे तो पीबीएस स्पोर्ट्ससाठी। शांत आणि सावध सुरुवात पीबीएस स्पोर्ट्सची। हा चेंडू आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक बरोबर बुरुजावर मावळा उभा होता, त्याच्या हातामध्ये चेंडू पोहोचला आणि पहिला आजरा रोहितच्या स्वरूपात।
राहुल मासोळकर आमचे परममित्र आणि एक चांगले उत्कृष्ट डीजे ऑपरेटर, त्यांच्या माध्यमातून फार सुरेख सुरेख गीतं ऐकायला मिळतात. वेळ वाचवा. आपण संतनगर स्पोर्ट्सला विनंती करूया, कारण आजचं दिवस भरातलं वातावरण पाहिलं एकंदरीत तर थोडंसं ढगाळ राहिलं. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पंकज यादव, समोर मात्र माधव लांगे आणि ललित चौधरी ही जोडी खेळपट्टीवरती उभी आहे. माधव आहे स्ट्राईक एंडमध्ये, नॉन स्ट्राईक एंडच्या बाजूने आपण पाहतोय ललित चौधरी आहे. एक फलंदाज बाद, 6 धावा धावफलकावर. एक बाद, 6 धावा धावफलकावरती लागतात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर पंकज यादव वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते माधव लांगीसाठी. माधव लांगी एक चांगला खेळाडू आपण पाहतोय पीबीएस स्पोर्ट्स कडनं. ऑनसाइड मध्ये सुद्धा फटके खेळणं त्याला माहीत आहे आणि बऱ्याच वेळेला स्विटचिटचे फटके सुद्धा खेळताना आपण त्याला पाहिलंय. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला गेलाय, फेकला गेलाय. तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती पळून धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 8 धावा धावफलकावरती लागतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1.1 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 5 चेंडू या षटकातले फेकले जाणं बाकी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी होतीये. आणि इथे हा चेंडू सेफ आहे, सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय, म्हणजे 2च धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. या 2 धावांच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होताना आपण पाहिली. 8 धावा धावफलकावरती लागतायत. उद्याच्या दिवसामध्ये ड गटातले 2 सामने आणि मग कॉलबॅकचे राऊंड सुरू होतील. कॉलबॅकमध्ये पोहोचलेल्या संघांचा विशेष करून उद्या फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण विचार केला तर कॉलबॅकमध्ये एकच सामना तुम्हाला खेळायला मिळणार आणि तो सामना जर का तुम्ही पराभूत झालात तर या टुर्नामेंटला अलविदा करावा लागणार आहे. तिकडनं जिंकलात तर पुन्हा सुपर 12 मध्ये संधी असेल, पराभूत झालात तर मग थेट घरी. गोलंदाज पंकज यादव, हा चेंडू पंचांकडे वारंवार आशाळभूत नजरेनं पाहतोय, परंतु उजव्या एसटीवरनं शफल होऊन खेळणारा फलंदाज, लेग स्टिकवरनं ट्रॅव्हल करणारा चेंडू पंच दर्शवतात आणि हा डॉट बॉल येतोय. हा चेंडू माधव लांगी पुन्हा एकदा दोन बॅक टू बॅक चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं 8 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू यावेळेला मात्र अगदी नाका समोरून नेलाय. फलंदाजाच्या चेहऱ्या समोरून या चेंडूला उसळी दिली. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचलेला हा चेंडू आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. पंकज यादव गोलंदाजी करतोय, समोर माधव लांगी. हा चेंडू बॅटची एज घेतली आहे, शॉर्ट लेगच्या डोक्यावरनं लॉंग लेग सीमारेषेमध्ये येणारा हा चेंडू 4 धावा चौकार.
2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या अंती 12 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद आहे. 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे, परंतु 3 षटकांपैकी 1 षटक फेकायला विकी पिल्ले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक विकी पिल्लेच्या वाट्याला. एक फलंदाज बाद, 12 धावा धावफलकावरती आहेत. ललित चौधरी. चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉलची होती समाप्ती आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर. 2.1 षटक तिसरं आपण पाहतोय मार्गस्थ आहे. विकी पिल्ले ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं, धावा खर्च केल्या होत्या फक्त 5-6. ललित चौधरी फटका खेळतोय ऑनसाइड मध्ये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडूला उचलतोय, फेकतोय. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने ललितनं आपल्या धावसंख्येचं खातं खोललं. 13 धावा धावफलकावर. माधव लांगी या मॅच मध्ये तितकासा बहारात आला नाही खेळ माधवचा, जशी कामगिरी मागच्या मॅच मध्ये झाली होती. इथे मात्र चांगला फटका आहे बॅकवर्ड रिजन मध्ये. स्विच इटचा हा येतोय थर्डमॅन सीमारेषे पलीकडे चौकार. चौकाराला आणि या चौकाराच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विकी पिल्ले. माधव लांगेसाठी उजव्या यष्टीवर शपल झाला. काय ताकदवर फटका आहे पहा. कॉन्फिडन्सनं भरलेला हा फटका पाहायला मिळाला. आत्मविश्वास पूर्ण हा चौकार. परिणाम 21 धावा धावफलकावरती लागतायत. गोलंदाज विकी पुल्ले पुन्हा एकदा तयार. समोर मात्र माधव लांगी. आक्रमक रवैया धारण केलाय. त्याचा मूड सध्या काय आहे तर आक्रमण करण्याचा, आणि अशा वेळेला मात्र विकीने एक चेंडू अगदी सुरक्षितरित्या यष्टीरक्षकापर्यंत पोहोचवला, परंतु एक सिंगल रोखता येत नाही. सिंगल रोखण्यात यश मिळत नाही. या सिंगलच्या बरोबरीनं 22 धावा धावफलकावरती लागतायत एका फलंदाजाच्या मोबदल्यात. चांगलं क्रिकेट यावेळेला दोन संघांच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतंय. अखिल दादाची वस्ती करंडक 2022 पर्व आहे चौथं, आणि या चौथ्या पर्वातला आजचा तिसरा दिवस. शेवटची मॅच आहे क्रमांक 7 आजच्या दिवसातली. हा चांगला फटका आहे, मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळला आहे. वाईड इश लॉंग ऑफ सीमारेषेला अगदी जवळ. क्षेत्ररक्षक पंकज धावत येऊन चेंडूला उचलतोय. तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती धावा आल्या 2, आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावा आहेत त्या 8.00च्या सरासरीनं. एक फलंदाज बाद 24.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल मुरकुटे. संतनगर स्पोर्ट्सला विनंती आहे, कृपया फास्ट खेळ करा, वेळ वाचवा, कारण पुढे जाऊन तुम्हालाच दुसऱ्या सत्रात फलंदाजी करायची आहे. याची नोंद घ्या आणि त्या दृष्टीने आपण अंमल करा. हा चेंडू माधव लांगी, हा ट्रेडमार्क आहे माधव लांगीचा. हा चेंडू माधव लांगी, काय कमालीचा पटका आहे पा. गोलंदाजाच्या पेसचा वापर केला आणि चौतीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक षटकार आला, एक चौकार आलाय. माधव लांगी आपण पाहतोय पुन्हा एकदा 30 धावांची खेळी या मॅच मध्ये साकारतोय. चेंडू त्याने खेळलेत अद्यापपर्यंत 14, 5 चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. स्वप्नील मुरकुडेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्वप्नील धावतोय जीवाच्या आकांतानं धावचीच्या विकेटसाठी, परंतु इथे मिळाली सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 35 धावा धावफलकावर. तीन पूर्णांक 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. अजूनही येणारे या षटकातले 3 चेंडू आणि पुढचं एक षटक बाकी आहे. अशा वेळेला किमान 55-60 धावांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे, मनसुबा आहे तो PBS स्पोर्ट्सचा. आणि पुढच्या सत्रात मग एक चांगली फाईट पाहायला मिळेल अशी आशा आहे ती सर्व प्रेक्षकांची. गोलंदाज स्वप्नील मुरकुटे यावेळेला ललित चौधरी समोर आहे आणि ललित चौधरीच्या बॅटमधनं मोठा फटका असं वाटलं, परंतु बराच उंच गेलेला चेंडू. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न असफल. झेल सुटला, ज्या कारणामुळे इथे पळून पूर्ण केल्या गेल्या 2 धावा आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 37 धावा धावफलकावरती. एक बाद 37 धावा पाहायला मिळतात. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. ललित चौधरी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर उभा आहे. स्वप्नील मुरकुटे आल्या आल्या त्यावर आक्रमणाला सुरुवात केली माधव लांगीनं आणि मग स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. आणि आता ललित चौधरीच्या बॅटमधनं पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा हल्ला. हा येतोय, हाय हँडसम षटकार. जसा दिवस संपत येतो ना तसं राहुल मासळकर जरा रंगात येतात. त्यांच्या माध्यमातून सुरेख सुरेख गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. 43 धावा धावफलकावर. माधव लांगीच्या बरोबरीने खेळ करणारा फलंदाज पाहतोय ललित चौधरी. त्याच्या बॅटमधनं दुसरा बॅक टू बॅक. $49 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात PBS स्पोर्ट्सच्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. सार्थक भारती खुश आहे आपल्या फलंदाजांवर. का असू नये, कारण त्यांचा खेळ आता बहरात आलाय. फलंदाजांनी समाधानकारक कामगिरी करायला सुरुवात केली आणि आता शेवटची डेथ ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर आहे. आणि या डेथ ओव्हरमध्ये कामगिरी कशी करायची हे PBS संघाला वेगळं सांगण्याची गरज नाही. या सर्व वातावरणामधनं तावून सुलाखून तयार झालेला PBS संघ आपण पाहतोय
आणि खेळपट्टीवर कोण आहे? माधव लांगे आणि ललित चौधरी, ही सर्वोत्कृष्ट जोडी आहे पीबीएस संघाची. अजून जर का लगातार तिसरा षटकार ललित चौधरीच्या बॅटमधनं आला तर सचिनजी टिंगरे, तनुश्री डेव्हलपर्सचे ते प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक मिळेल ते ललितला. परंतु या ओव्हरमध्ये किती धावा मिळवत आहेत हे दोन फलंदाज याकडे बघणं देखील फार महत्त्वाचं आहे. 4 षटकांचा खेळ संपला, एक बाद 49 धावा, 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ककडे आपण वळूया, जिथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशाल मुरकुटे 5व्या षटकासाठी. माधव लांगी उजव्या एष्टीवर शपल झाला, एक ताकदवर फटका असं वाटलं, परंतु सीमारेषेच्या बाहेर की आत टप्पा कुठे पडला हे कळणं फार महत्वाचं आहे. आणि या 6 धावा खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. वन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पीबीएस स्पोर्ट्ससाठी मी मगाशी म्हटलं ना की सर्वोत्कृष्ट जोडी कोण आहे, ती खेळपट्टीवरती उभी आहे. ललित चौधरी आणि माधव लांगी. स्ट्राईक एंडमध्ये माधव आहे, नॉन स्ट्राईक एंडला ललित आहे. आणि या जोडीमधला ताळमेळ आहे, या जोडीमधला कॉलिंग आहे ना, ते आपण क्रिकेटमध्ये नेहमी पाहत आलोय. बरेचसे सामने या जोडीनं आपल्या संघासाठी फायदेशीर कामगिरी केलेली आहे. हा चेंडू बॅटची एज घेतली, संधी होती जोडी फोडण्याची, परंतु इथे विकेट मिस केली, झेल मिस केला, परंतु एक सिंगल मिळाले आणि सिंगलचं रूपांतर कन्व्हर्जन पाहायला मिळालं दुहेरी धावेत. 2 धावा अगदी लिलया पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 57 धावा धावफलकावरती आहेत. आणि जर का षटकार आला तिसरा फलंदाज ललितच्या बॅटमधनं, तर सचिनजी टिंगरे अर्थात तनुश्री डेव्हलपर्सचे ते प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु स्ट्राईकला आहे माधव लांगी 39 धावांवर खेळतो वैयक्तिक. नो बॉल. हा नो बॉल कसला आहे तर पॉपिंग क्रीज मध्ये ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे. विकेट. पिचिंग आउटसाइड दी विकेट, म्हणजे विकेटच्या बाहेर या चेंडूची पिचिंग झाली आणि हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. या नो बॉलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 58 धावा धावफलकावरती आहेत. हा नो बॉल कसा आहे हे तुम्ही पंचांना विचारू शकता, तो काय हे विचारण्याची तुम्हाला परवानगी नाहीये, कारण इथे पंचांचा निर्णय अंतिम आहे. हा बॉल पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्या बाहेर, फ्री हिटची संधी कायम असणार. या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. 59 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिट कंटिन्यू असणार पुढच्या चेंडूवर. या षटकातले 2 चेंडू अद्यापपर्यंत फेकले गेले, 4 चेंडू फेकलं जाणं बाकी आहे. स्ट्राईक एंडला मात्र माधव लांगी आहे, जो वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती खेळतोय. फ्री हिटचा बॉल फेकून दिलाय वाईडिश लॉंगॉन सीमारेषे पलीकडे. षटकाराच्या बाहेर टिपलेला आजेल, परंतु 6 धावा. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या वैयक्तिक माधव लांगीच्या आणि संघाची धावसंख्या 65. सार्थक भारती थोडासा टेन्शन मध्ये आला. 45 आहेत त्या माधवच्या आणि 65 आहेत संघाच्या. 5 धावा फक्त दूर आहे अर्धशतकापासून. टाळ्या वाजवा, चेअरअप करा, कारण चांगला खेळ करतोय तो पीबीएस स्पोर्ट्ससाठी. नॉन स्ट्राईक एंडला तितकीच चांगली साथ महत्वपूर्ण आपण पाहतोय ललित चौधरीची. गोलंदाज तयार. विशाल मुरकुडेचा हा फसवा चेंडू होता, स्लोवर वन पद्धतीचा, अगदी पॅरलल टाकला होता फलंदाजाच्या समोर, परंतु एक सिंगल मिळाली. सिंगलच्या बरोबरीनं 46 धावांच्या साथीनं आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो फलंदाज माधव लांगी. स्ट्राईक एंडमध्ये मात्र पोहोचतोय तो मागच्या षटकातल्या शेवटच्या 2 चेंडूंवर बॅक टू बॅक 2 षटकार मारलेला ललित चौधरी.
जर का या चेंडूवर षटकार आला तर सचिनजी टिंगरे तनुश्री डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे, परंतु षटकार येणं फार महत्वाचं असणार. हा फुलटॉस बॉल ललित चौधरीसाठी, परंतु सीमा रेषेच्या आतमध्ये टिपला गेला आणि विकेट. हा चेंडू सीमा पार न जाता फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाजाच्या खेळीची संपुष्टी. हा चेंडू एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं 66 धावा. जर का माधव लांगीनं 50 धावा पूर्ण केल्या असं तर कैलासवासी विष्णू तात्या खांदवे यांच्या स्मरणार्थ विशाल आप्पा यांनी पारितोषिक दिलं होतं 500 रुपयांचं, परंतु षटकांच्या अभावामुळे चेंडूंच्या अभावामुळे आपण पाहतोय ते 45 धावांपर्यंतच खेळी संपुष्टात राहिली. नाबाद आहे 45 धावांवर आणि संघाची धावसंख्या आहे 2 बाद 67. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे ती पुढच्या सत्रामध्ये. चला PBS संघ लगेच मैदानामध्ये जा, कारण तुमची फलंदाजी झाली आहे आणि तुम्ही दिलेल्या आव्हानाचा पाठलाग आता संतनगरला करायचा आहे. त्यासाठी वेळ कमी खर्च होणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. 68 धावांची गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. दादाची पडळ मगाशी आपण म्हटलं होतं की राजस्थान रॉयल्स संघानं IPL मध्ये पहिली ट्रॉफी उचलली होती. सगळ्यात कमजोर समजला जाणारा तो संघ होता, परंतु पडळकडे बघता तसं काही वाटत नाही प्रतीक. खरं आहे, कारण तुमच्या राहुल दादा मासोळकर आणि जयसिंग दादा जर का पडळच्या टीम मध्ये असते तर काहीतरी वेगळी परिस्थिती असते. चला PBS स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण बॅड लाईट आता मैदानामध्ये यायला लागलाय आणि प्रकाश झोताची कुठलीही सोय या मैदानावरती नाहीये. संधी प्रकाश आता मैदानाकडे येतोय, तो पूर्ण संधी प्रकाश मैदानामध्ये येण्या अगोदर या सत्राला सुरुवात करा. 30 चेंडू 68 धावांची गरज आहे. 5 षटकं आणि 68 धावा जमवायच्या आहेत त्या PBS स्पोर्ट्स संघाच्या विरोधात संतनगर स्पोर्ट्सला.
सर्व संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. या दोन संघांना विशेष करून शुभेच्छा. गोलंदाज पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय प्रत्यय वडे, तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजिंक्य पवार. प्रत्ययाचा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न, सार्थक भारती चेंडू खाली आणि हा चेंडू झेललाय अर्थात टिपलाय झेल. फलंदाज बाद. एक फलंदाज बाद. 0 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 68 धावांचा पाठलागाला इथे सुरुवात झाली आहे. संदीप प्रकाश आता हळूहळू मैदानाकडे येतोय. फ्लड लाईट्सची कुठलीही सोय नाहीये, प्रकाश झोताची इथे कुठलीही सोय नाहीये. याचा विचार करून झटपट खेळ करा एवढीच तुम्हाला विनंती. एकोणतीस चेंडू आणि गरज आहे 68 धावांची. आव्हान जरी मोठं असलं तरी कठीण नाहीये, प्रयत्न होणं गरजेचं आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून खेळायचा होता. बॅटची एज घेतलीये का? निश्चितपणे घेतली आणि फलंदाज झेलची. दोन विकेट इथे आल्यात. जर का अजून एक विकेट येते लगातार, 3 विकेट जर का लगातार येत आहेत तर कैलासवासी पैलवान विष्णुतात्या खांदवे यांच्या स्मरणार्थ विशालाप्पा खांदवे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. कारण स्पर्धा अजून 9 दिवस आहे ना, सगळ्यांना पारितोषिकं दिली गेली पाहिजेत. त्यासाठी हे पारितोषिक आहे आणि आपण पाहतोय की आजच्या दिवसभरात विष्णुतात्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम विशालाप्पा करतायत. प्रत्येक खेळाडूच्या चांगल्या खेळासाठी पारितोषिक त्यांच्या माध्यमातून येत आहे. विशेष आभार त्यांचे. गोलंदाज पुण्यात तयार. प्रत्यय वडे. ओ आउटसाइड दिले एक्स्टम, डाव्या एसटीच्या बाहेर आणि हा वाईट बॉल येतोय. पहिली धाव अवांतरच्या साथीने आपण धावफलकावरती पाहतोय. 1 धाव धावफलकावरती, 2 फलंदाज बाद आहेत. 2 चेंडूंचा खेळ इथे संपलायत. या शृंखलेचे सर्व आपण पाहतोय. चंदूभाऊ खांदवे या मॅचचा मनमुराद आनंद लुटतायत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. आनंद का असू नये, कारण अखिल दादाची वस्ती करंडक 2022 ही स्पर्धा आता हळूहळू पुढे सरकतीये. हा चेंडू लॉंग स्टॉप मध्ये जातोय. चौकार. भाऊ मासोळकर आपण बघतोय, यांच्या माध्यमातून सुरेख गीता आता यायला लागलेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. 5 धावा धावफलकावर. हनुमंत खांदवे, आक्रमणाचा प्रयत्न वारंवार होतोय परंतु इथे डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. आणि जर का विचार केला आपण तर या मॅच मध्ये बऱ्याचशा धावा अजून जमवायच्या आहेत. 63 धावा अजून करायचे. चेंडू शिल्लक आहेत 26. इथनं फक्त आक्रमणच तारू शकतं ते संतनगर स्पोर्ट्स या संघाला. काय तेज तर्रार भन्नाट गोलंदाजी इथे सुरू आहे प्रत्यय वडेची. हा चेंडू गेला डॉट आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने फक्त 5 धावा धावफलकावरती आहेत. पाच धावा धावफलकावर.
शेवटचा चेंडू या षटकातला टॅप केलाय, सार्थक भारती तिथे तैनात आहे, चेंडूला उचलतोय, गोटी नेम लावण्याचा प्रयत्न होता परंतु अपयश. इथे मात्र एक डॉट बॉलची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती 2-5. अजूनही येणारे चेंडू शिल्लक आहेत 24. 63 धावांची गरज आहे. 68 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. अखिल दादाची वस्ती करंडक 2022 पर्व 4था आणि आजचा 3रा दिवस. शेवटच्या टप्प्यात संतोष आळकुंटे दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाचा वापर पीबीएस स्पोर्ट्स कडून आपण पाहतोय. दुसरं षटक संतोषच्या हातामध्ये सोपवलंय कर्णधारानं आणि या षटकाचा मारा करण्यासाठी संतोष तयार आहे. समोर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रसाद शिरस्कर. हा लंबी रेस का घोडा आहे. याच्या बॅटवर जर का चेंडू एकदा यायला सुरुवात झाली, बॅटवर चेंडू मिडल व्हायला लागले की मग तुम्ही प्रसादला थांबवू शकत नाही. परंतु इथे बॅटला मिडल नाही होत, बॅटची एज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात पोहोचला आणि या 3रा हादरा बसतोय. दोन तंबूच्या रस्त्याला परततोय. ही ताकद होती, ही क्षमता होती. तो आता मात्र तंबूच्या बाहेर तंबूमध्ये येतोय. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झाला. संतोष आळकुंटे गोलंदाजी करतोय. विशाल भुकण असणार नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हनुमंत खांदवे ज्यांनी 4 चेंडू फेस केले, 4 धावा जमवल्या, ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू विशाल भुकनच्या बॅटमधनं. विशालनं सांगितलंय अंबे किसी से कम नाही. सीमारेषेच्या एकूण 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 फलंदाज बाद आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा विशाल भुकणनं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चेंडू सेफ आहे, जरी हवेत असला तरी क्षेत्ररक्षक नव्हता. नोमॅन्स लँडमध्ये तो विसावतोय. एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं गेलं आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 11 धावा धावफलकावरती आहेत. जरी प्रसाद बाद झाला असला तरी हा सामना संपलेला नाहीये. हा सामना अजून जिवंत आहे. या सामन्यामध्ये अजूनही मी म्हणेन आशा आहे, अपेक्षा आहे ती संतनगर स्पोर्ट्स संघाला. 11 धावा धावफलकावरती लागल्यात 68 धावांचा पाठलाग करताना. आता 21 चेंडू 57 धावांची गरज आहे. या 57 धावा होऊ शकतात, त्या बनवल्या जाऊ शकतात आणि बनवण्याची क्षमता आहे ती संतनगर स्पोर्ट्समध्ये. गोलंदाज तयार संतोष आळकुंटे. संतोषचा हा चेंडू स्टेप आउट करून खेळलाय ऑन साइड मध्ये. ललित चौधरी चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूला उचलतोय, फेक करतोय, तद्वार मात्र सिंगल. एकेरीच धाव आणि या एकेरीच्या बरोबरीनं 12 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या षटकाची सुरुवात चांगली झाली होती पीबीएस साठी, फक्त धावा खर्च केल्या होत्या 5. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आक्रमणाचा इशारा दिला तो विशाल भुकण या फलंदाजानं. आल्या आल्या षटकार लगावला आणि त्यानंतर मात्र मैदानामध्ये पुन्हा एक चैतन्यपूर्ण वातावरण पाहायला मिळतं. एक चांगल्या सामन्याची लक्षणं पाहायला मिळतात. हा चेंडू हनुमंत कांदवेच्या बॅटमधनं आडव्या बॅटने खेळलेला फटका. ऑनसाइड मध्ये मिडविकेटला ललित चौधरी उभा आहे, चेंडू उचलतोय. तत्पूर्वी एक सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या बरोबरीने 13 धावा येत आहेत धावफलकावर. अजूनही गरज आहे ती 55 धावांची. चेंडू मात्र शिल्लक आहेत या षटकातला एक आणि पुढची 3 षटकं, अर्थात 19 चेंडू आणि 55 धावा. 19 चेंडू 55 धावांची गरज. समोर सायकलला विशाल भुकण, जर्सी नंबर 18. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला आपण पाहिलंय, परंतु या वेळेला आपण पाहतोय संतनगर स्पोर्ट्स संघाकडनं विशाल.
फलंदाज गोलंदाजाला बुचकळ्यात टाकण्याचं काम करतोय, परंतु गोलंदाजानं आपली कामगिरी सुरेख केली आहे. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न, फेक खराब, कलेक्शन खराब आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 15 धावा धावफलकावरती येत आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि गरज आहे 53 धावांची, 17.67च्या सरासरीनं. तीन षटकं बाकी आहेत. 18 चेंडू आणि गरज आहे 53 धावांची. 17.67ची सरासरी आता राखायची आहे. आणि सरासरी राखत असताना आपण पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सार्थक भारती आणि टीमनं आणलंय प्रत्यय वडेला. प्रत्ययाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. विश्वास आहे प्रत्ययावरती. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय. त्याचा स्पेल पूर्ण करतोय प्रत्यय. 18 चेंडू 53 धावा. हा चेंडू चांगला फटका आहे. जमिनीलगतचा कार्पेट शॉट पाहायला मिळाला. ऑनसाइड मध्ये सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न, फंबल, बॅकअप चांगलं मिळतंय, परंतु 2 धावा मात्र रोखता येत नाहीत. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरसावलं. 17 धावा धावफलकावरती आहेत. गरज आहे आता 51 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 17. 17 चेंडू 51 धावा. प्रति चेंडू 3 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. हनुमंत खांदवे आक्रमण करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 17. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 16 आणि गरज आहे ती 51 धावांची. 17 चेंडू 51 धावा. प्रत्यय वडेचा हा पुढचा चेंडू हनुमंत खांदवेसाठी. आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायरचा डिसिजन येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या बरोबरीने 18वी धाव धावफलकावरती लागली. समीकरण आता इक्वेशन बदलताना पाहायला मिळतंय. 16 चेंडू 50 धावांची गरज आहे. 16 50 50 धावा 16 चेंडू. सामना अजूनही संपलेला नाही, कोणीही जिंकलेलं नाही. हनुमंत खांदवे आक्रमणाचा प्रयत्न करत असताना उजव्या यष्टीच्या खूप दूरवरून जाणारा चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आणि या व्हाईट बॉलच्या बरोबरीने 19 धावा धावफलकावरती लागत आहेत. वाऱ्याची झुळूक आपण पाहतोय. DJ राहुल हा चेंडू उसळी दिली. नियंत्रित वेगाचा होता. मध्यम तेज गतीचा हा चेंडू आपण पाहिला आणि एक डॉट बॉल पाहायला मिळतो. 2.3 षटकांचा खेळ इथे संपला आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात. गरज आहे ती 15 चेंडूंमध्ये 49 धावांची. 15 चेंडू 49 धावा. प्रत्यय वडेचा चेंडू हनुमंतसाठी. हनुमंतनं खेळायचा होता, परंतु इथे बाउन्सिंग ट्रॅक पाहायला मिळाला. चेंडूला राईज केलं होतं, उसळी दिली होती. पंचांकडनं आता वॉर्निंग दिली जाते. परत जर का असा चेंडू फेकला गेला तर निश्चितपणे गोलंदाजाला दंडित केलं जाईल, अशी कान उघडणी पंचांकडनं या गोलंदाजाची केली गेली. हनुमंत कांदवेच्या अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू ऑनसाइड मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक ललित चौधरी पडतोय, झडतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू उचलून फेकतोय, मात्र मिळती सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 13 चेंडू आणि आता 48 धावांची गरज आहे. 22.15 ची सरासरी आता राखावी लागणार आहे. संतनगर स्पोर्ट्स संघाला एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 3 बाद 20. या षटकातला एक चेंडू शिल्लक आणि पुढची 2 षटकं येणं बाकी आहे. 68 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. 48 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13.
प्रत्यय वडे, कमालीची गोलंदाजी, तेज तर्रार धारदार. हा आला बॉल डॉट आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलकावरती 3 बाद 20. गरज आहे 12 चेंडू आणि 48 धावांची. प्रति चेंडू चौकार मारला तर 48 धावा होतील, परंतु आधेमध्ये जर का एखाद दुसरा षटकार पाहायला मिळाला तर अजून सोपं होईल. परंतु त्यासाठी फटके येणं गरजेचं आहे, आक्रमण होणं गरजेचं आहे, आक्रमणाला विसरून चालणार नाही. इथनं मॅच आता सिंगल डबल्सची राहिलेली नाही आहे. इथनं ॲक्सिलेटरवरती आता तुम्हाला ताव द्यावा लागेल, ॲक्सिलेटर वाढवावा लागेल आणि या इनिंगच्या गाडीला आता पुढे न्यावं लागणार आहे. 48 धावा करायच्यात, चेंडू शिल्लक आहेत 12. 20 धावा जमवल्यात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. येणारी 2 षटकं. चला PBS पटपट खेळ करा, कारण फ्लडलाईटची सोय इथे नाही आहे. संदीप प्रकाश या मैदानावरती पाहायला मिळतोय. बॅड लाईट येण्या अगोदर हा सामना संपणं फार महत्त्वाचं आहे. सार्थक फटाफट फील्ड पोझिशन सेट करा. गोलंदाज ललित चौधरी तयार. म्हणजे लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग आणि तिकडनं मग स्विंग झालेला हा चेंडू आपण पाहिला. आतल्या बाजूला वळण घेणारा चेंडू पाहिला, फलंदाजाच्या अंगावरती आदळतोय. ललित चौधरी अशक्य प्राय असं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग आता असं वाटायला लागलाय. ललितची गोलंदाजी पाहून फिरकी गोलंदाजी करतोय. कट करण्यात माहीर असलेला गोलंदाज. वेट करून खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. मिसफिल्ड आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ गेला. आउटफिल्ड खराब असल्या कारणामुळे आपण पाहतो चेंडू थोडासा स्लो झाला. जिथे मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3.3 षटकांचा खेळ इथे संपलाय. घड्याळात आत्ता वाजलेत एकूण 6:32. लवकरात लवकर सामना संपणं गरजेचं आहे. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करून खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. आणि हाच गोलंदाज आहे ललित चौधरी, ज्यानं अष्टविनायक चषकामध्ये 6 चेंडूंमध्ये 4 धावा होऊन दिल्या नव्हत्या प्रतिस्पर्धी संघाला. आणि तर का होऊन दिल्या नव्हत्या त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. सार्थक भारती अचूक फेक, तितकंच चांगलं कलेक्शन आणि तितकंच चांगल्या यष्ट्यांना लावला गेला यष्टिरक्षकाकडे. बाद 4 फलंदाज बाद. 21 धावा धावफलकावरती आहेत. ललित चौधरीचा हा चेंडू गेला निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने 4 षटकांचा खेळ संपला. आता 6 चेंडू, गरज आहे 47 धावांची. प्रत्येक 6 चेंडूंमध्ये 47 धावाही बनल्यात. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या धावा बनवल्या गेल्यात, परंतु तशा धावा आता जमवाव्या लागतील ते संतनगर स्पोर्ट्सला. 6 चेंडू 47 धावा अशक्य प्राय असं आव्हान आहे. ललित चौधरीची कामगिरी आपण पाहिली तर अफलातून गोलंदाजी त्याने या षटकात केली. 1 षटक फेकलं, विकेट त्याला भले एकही मिळाली नसेल, सांघिक विकेट 1 मिळाली, परंतु धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 1. धावफलकावरती धावा आहेत त्या 21. आता 47 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतो रुपेश महाडिक, स्ट्राईक एंडला विशाल भूखंड, ज्यांना आल्या आल्या षटकाराने इशारा दिला होता ही मॅच अजून संपलेली नाही. विशाल भूखंडमध्ये ताकद आहे, क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला सिद्ध करावं लागेल. उशीर झालाय बरेच, परंतु नशिबाची जर का साथ मिळाली, एखाद दुसरा खराब चेंडू आला तर क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. गोलंदाज तयार. रुपेश महाडिकच्या या चेंडूवर डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा पळून पूर्ण आणि या 2 धावांच्या बरोबरीने 23 धावा धावफलकावरती लागत आहेत. आता 5 चेंडू आणि गरज आहे 45 धावांची.
सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 24 धावा धावफलकावरती लागतायत. 44 धावांची अजूनही गरज आहे. पीबीएस स्पोर्ट्स संघ इथे विजयी सलामी देतोय अशी आशा आपल्याला दिसतेय. अशी लक्षणं आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. राहुल संजय खांदवे आरवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमच्या समवेत जोडले गेलेत आणि आदित्य कैलास खांदवे के के डेव्हलपर्स या दोन मान्यवरांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे स्पॉन्सर केली आहे. सौजन्य आहे त्यांचंही मनपूर्वक आभार. 3 चेंडू आणि 44 धावांची गरज. हा फुलटॉस चेंडू देर आहे दुरुस्त आहे. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे आलेला उत्तुंग धावा धावफलकावरती लागतात. 38 धावांची अजूनही गरज असताना आलेली सिंगल. 37 धावा करायच्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहे 1. शेवटचा चेंडू आणि 37 धावा. जे संघ कॉलबॅकला गेलेत त्यांनी उद्याच्या दिवसामध्ये ठीक सकाळी 12 वाजता इथे उपस्थिती नोंदवायची. दादाची पडळ उद्या उपस्थित असणार कारण ते आयोजक आहेत. त्यांना सकाळी येणं गरजेचं आहे. इथे 1 चेंडू आणि आता गरज आहे 36 धावांची. चेंडू खेळलाय लॉंग ऑन मध्ये सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण. 34 धावा झाल्या धावफलकावर आणि हा सामना जिंकला 33 धावांनी. सामन्याचा सामनावीर